आता राजकीय बातमी आपण पाहूया। जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणे यांचा इशारा। कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम। जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे, नितेश राणेंचं वक्तव्य। नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याची राष्ट्रवादीमध्ये ताकद, सुनील तटकरे यांच्याकडून राणेंच्या वक्तव्यावर रोष व्यक्त। नितेश राणेंसारखा एखादा बेताल वक्तव्य करत असेल त्याचा सुद्धा जाहीररित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे। केवळ सत्तेसाठी आम्ही नाही आहोत, या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य, अमोल कोल्हेंचा आरोप। तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल, कोल्हेंचं अजित पवार गटाला आव्हान। गुंडाची वाफ दळून काही फायदा नाहीये। जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जो कोणी करत असेल अशा पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ आहे? सत्तेला लाथ मारून त्यांनी बाहेर पडलं तर निषेध करण्याची ताकद कोणात हे कळेल। आम्ही मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। कुणीतरी म्हणेल की शिंदेंनी ट्रॅक्टर चालवला, पण हा बीच कॉम्बर आहे, आदित्य ठाकरे यांच्यावर देखील साधला निशाणा। आमच्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही, डीपी जळाल्यास इंजिनियरला 1000 रुपये देऊन बसवून घेतो, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं धक्कादायक वक्तव्य। आजोबाचे आजचे पंप आजोबांना भरलं नाही, वडिलांना भरलं नाही, आम्ही भरत नाही, डीपी जळाली तर 1000-2000 इंजिनियरला देतो आणि डीपी आणून बसवतो। भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत, मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम भाजपनं केलं, बच्चू कडूंचा आरोप। संजय राऊत म्हणजे शिवसेनेचं आकाशवाणी केंद्र, दिल्लीमध्ये 3ऱ्या पक्षाचं सरकार आहे असाही टोला। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांकडून फायनान्स, भाजपचे मंत्री सुरेश खाडेंचं वक्तव्य। लाडकी बहीण तिघांच्या डोक्यातून आलेली योजना, खाडेंचं वक्तव्य। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळला। संस्थेच्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेमधून होणार।